वेलकम टू वैशालीज इझी रेसिपी। आज आपण करणार आहोत झणझणीत स्वादिष्ट असा डाळ तडका। अगदी रेस्टॉरंट्समध्ये मिळतो तसाच आपण आज डाळ तडका करणार आहोत। तर आपण स्टार्ट करूया। 1 वाटी तुरीची डाळ मी 3 वेळा धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या घेऊन ती मऊ शिजवून घेणार आहे। शिजवताना त्यामध्ये हळद आणि हिंग घालणार आहे। आता ही डाळ मी कुकरमध्ये ठेवणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपण तडक्यासाठी जे साहित्य लागतंय ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढीपत्ता, मिरची घेतली आहे। हिरवी मिरची मी 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत। एक छोटा कांदा चिरलेला आहे। लसूण थोडा जास्त घेतलेला आहे, लसणाचे बारीक तुकडे केलेत आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। किसलेलं आलं घेतलेलं आहे। आल्यामुळे देखील या डाळीला खूप छान चव येते, म्हणजे तुम्ही ते जरूर घाला। एक सुकी मिरची घेतलेली आहे। आता मसाला आपण तयार करणार आहोत। त्यासाठी 1 चमचा तिखट घेतलेला आहे। धना पावडर 1 चमचा घेतली आहे। 1 चमचा कसुरी मेथी। कसुरी मेथीने देखील या डाळीला अगदी रेस्टॉरंटसारखी चव येते, म्हणजे ती पण आपण जरूर घाला। हा घरचा मसाला मी घातलेला आहे 1 चमचा। फोडणीसाठी 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि धणे घेणार आहे 1 चमचा। डाळ आपली एकदम मऊ शिजलेली आहे। आपण ती घोटून घेणार आहोत। त्याच्यामध्येच आता किसलेलं आलं मी घालतीये आणि मीठ देखील 1 चमचा मीठ देखील घालतीये। आता आपण तडका तयार करणार आहोत। त्यासाठी तेल जास्त घेणार आहे मी, जवळजवळ 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण मोहरी, जिरे आणि धणे त्याच्यामध्ये घातलेले आहेत। कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि हा तडका एकदम मंद गॅसवर मी परतून घेणार आहे, कारण या तडक्याची चव त्या डाळीला येणार आहे। आपला कांदा पण व्यवस्थित झाला पाहिजे, लसूण झाला पाहिजे आणि टोमॅटो देखील मऊ झाला पाहिजे। लाल सुकी मिरची देखील मी यात घातलेली आहे। लाल सुकी मिरचीने देखील डाळीला रंग चांगला येतो आणि टेस्ट पण चांगली येते। लहान गॅसवर मी हा तडका परतून घेत आहे, म्हणजे प्रत्येक जिन्नस जे आहे ते परतलं जाईल आणि त्याची चव जी आहे ती तेलामध्ये उतरेल। आता सगळं छान परतलं गेलंय। आता याच्यामध्ये आपण हे मसाले घालणार आहोत। गॅस लहानच ठेवलेला आहे आणि 1-2च सेकंद मी परतणार आहे आणि लगेचच गॅस बंद करणार आहे। मसाले जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता हा छान तडका आपला तयार झालेला आहे, तो आपण डाळीवर घालणार आहोत। आणि हा तडका घालून आपण डाळ हलवून घेणार आहोत आणि परत गॅसवर ठेवून एक उकळी काढणार आहोत। इथे मी हा डाळ तडका आहे त्यामुळे थोडा घट्ट ठेवलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार त्यात पाणी घालू शकतो। मस्त रंग आलेला आहे। आता आपण
एक उकळी आणणार आहोत आणि मग आपला डाळ तडका जो आहे तो तयार होणार आहे. आता छान उकळी आलेली आहे. डाळ तडका आपला तयार आहे. गरमागरम फुलके आणि भाताबरोबर सर्व करा. तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब पण जरूर करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.